खास तुमच्यासाठी पारंपरिक पद्धतीने तयार केलेली मौसूद पुरणपोळी नक्की करून बघा। नमस्कार मंडळी, आज आपण पुरणपोळीची रेसिपी पाहूया। पुरणपोळीच्या रेसिपीसाठी साहित्य काय काय घेतलेलं आहे सर्वप्रथम पाहूया। 2 वाटी मी डाळ भिजत घातलेली आहे, चणा डाळ। 2 वाटी चणा डाळ मी जवळजवळ 4 तास भिजत घातलेली आहे, छान अशी फुललेली आहे। आणि 2 वाटीला 2 वाटी मी कणिक घेतलेलं आहे, तुम्ही मैदा पण घेऊ शकता। मीठ घेतलेलं आहे, हळद 2 वाटीमध्ये घेतलेले आहे। डाळ शिजवतानाही घालायचे आणि कणकेमध्ये हळद घातल्याने रंग सुरेख येतो, म्हणजे फूड कलर घालायची गरज नाही। आणि लागणारे वेलची पूड आणि पीठ कणिकमध्ये घालण्यासाठी आणि ह्यामध्ये घालण्यासाठी डाळीमध्ये घालण्यासाठी तेल आणि पुरणपोळी बनवण्यासाठी तूप, इतकं साहित्य लागणार। सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, डाळ शिजवून घ्यायची आणि कणिक मळून घ्यायचे। कणिक मळण्यासाठी मी हे पाणी घेतलेलं आहे, पाण्यामध्ये हळद घालून घ्यायची। पाण्यामध्ये का घालायची, तर व्यवस्थित पाण्यामध्ये हळद घातल्यामुळे व्यवस्थित हळद पाण्यामध्ये मिसळली जाते आणि एकसारखा पिठाला कणकेला रंग येतो, म्हणून पाण्यामध्ये घालून नंतर घालायची। मी 1 वाटी पाणी घेतलेलं आहे, पुन्हा लागला तर घालायचा, पण आधीच जास्त घातलं नाही। मीठ घालून घ्यायचे आणि हा पाणी आपण हळदीचा बनवलेला आहे तो सगळा घालून घ्यायचा। आता कणिक असं पहिलं सर्वप्रथम चमच्याने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे हाताला असं थोडंसं चिकट चिकट लागत नाही। चमच्याने मिक्स करायचं आणि नंतर जसं पाणी लागेल तसं आपण वरून घालायचं। बघा, कणिक अशी थोडीशी अशी नरमच मळायची, बघा अशी मळून घ्यायची। आणि आता ह्यावर थोडंसं तेल घालायचं, अगदी 1 चमचा एवढं, जास्त तेल नाही घालायचं। आता ह्यावर मी 1 चमचा एवढं तेल घालून घेतलं आणि हे एकसारखं मळून घ्यायचं, एक व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा। बघा, जास्त घट्ट नाही आणि जास्त मऊ नाही, असं बनवून घ्यायचं। आता आपल्याला हे पाण्यामध्ये अर्धा तास ठेवायचे। आता ह्या कणकेच्या गोळ्यावर असं पाणी घालून घ्यायचं आणि याला पाण्यामध्ये पूर्ण बुडू द्यायचं आणि अर्धा तास झाकून ठेवायचं। डाळ मी कुकरमध्ये काढून घेतली, त्यामध्ये घालायचे हळद आणि पाणी। हळद घातल्याने पुरणाला पण रंग सुरेख येतो। थोडंसं डाळ बुडेल इतकं पाणी घालून घ्यायचं आणि वरून घालायचे थोडंसं तेल आणि आता ह्याच्या 3 शिट्या करून घ्यायच्या। आता झाकण लावूया आणि 3 शिट्या करूया। पुरणपोळी आहे, मी गूळ दाखवलं नाही, सॉरी, गूळ पण ह्याला लागतं। जितकं आपली डाळ आहे ना तितकंच आपल्याला गूळ घ्यायचं आहे। 2 वाटी डाळ आहे तर मी थोडं कमी घेते, 1.5 वाटी गूळ घेणार आहे, तुम्ही 2 वाटी पण घेऊ शकता। बघा, 3 शिट्या घेऊन ही डाळ मस्त शिजलेली आहे। बघा, 3 शिटीमध्ये भिजवलेली असली का 3 शिटीमध्ये मस्त शिजली जाते। आता मी ही जाळीमध्ये काढून घेतलेली आहे आणि खाली बघा हा कट निघालेला आहे, ह्याची आमटी बनवली जाते, तोही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे। तर ही आता आपल्याला वाटायची नाही, पुरणयंत्रात वगैरे काढायची गरज नाही ना मिक्सरला। ह्या जाळीतनंच आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपल्याला पुरण बनवायचे ते भांडं खाली ठेवायची आणि मग हे त्यामधून गाळून असं चमच्याचे किंवा वाटीच्या साह्याने काढून घ्यायचं, ते मी दाखवते पुढे। बघा, खाली मला ज्या भांड्यामध्ये पुरण बनवायचंय त्याच भांड्यामध्ये घालून घेतलेलं आणि बघा असं जाड चमचा असेल तर जाड चमचा चांगला पडतो, म्हणजे हात पकडायला पण होते, किंवा वाटीच्या साह्याने पेल्याच्या साह्याने तुम्ही असं जाळीतनं काढू शकता। अशा पद्धतीने मी ही सगळी डाळ अशी वाटून घेते। बघा, सगळं पुरण मी ह्या ज्या भांड्यामध्ये करायचं त्याच भांड्यामध्ये काढून घेतलं आणि थोडंसं मी ठेवलेलं आहे, हे आमटीसाठी, कटाच्या आमटीसाठी ठेवलेलं आहे। आता ह्यामध्ये घालून घ्यायचे गूळ घालून घ्यायचे। जर 1 वाटी चणा डाळ असेल तर 1 वाटी घालायचं, तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं प्रमाण वाढवू शकता, मी 1.5 वाटी घातलेलं आहे। बघा, 2 वाटी जवळजवळ चणा डाळ होती तर मी 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे, तुम्ही समप्रमाणात पण घालू शकता। आणि आता ह्यामध्ये ना जायफळ किसून घालायचं आहे। जायफळऐवजी तुम्ही वेलची पूड पण घालू शकता, पण जायफळाचा सुगंध पुरणपोळीला छान येतो। काही लोक बडीशेप पण मिक्सरला वाटून घालतात, त्याचाही सुगंध आवडत असेल तर बडीशेप पण घालू शकता। आणि आता हे गूळ घालून आणि थोडंसं जायफळ घालून
अगदी थोडस बघा, अगदी पाव चमचा होईल इतकं जायफळ घातलं. आता मिक्स करून घ्यायचं. बघा आता मी गॅसवर ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला हे गूळ आणि आपण हे पुरण बनवलं ते व्यवस्थित शिजवून घ्यायचंय घट्टसर होईपर्यंत. आता गूळ घातल्यानंतर पूर्ण हे पातळ होणार आणि मग घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचंय. बघा अर्धा पाऊण तास मी जवळजवळ हा पिठाचा उंडा पाण्यात तळून ठेवलेला आहे. आता हा पूर्ण निथळून घ्यायचा असा आणि एका परातीत किंवा ताटामध्ये काढून घ्यायचा. जोपर्यंत पुरण होत आहे तोपर्यंत आपण हे पीठ मळून घेऊया. व्यवस्थित मळून घ्यायचं, थोडस वरून तेल लावायचं. बघा अशा पद्धतीने पुरणपोळी केली ना ती छान मऊसूत, अगदी बोटाने तोडायची पण गरज लागणार नाही, इतक्या मऊसूत पुरणपोळ्या होतात. आता व्यवस्थित थोडस मळून घ्यायचं आणि मग तेल टाकायचं, थोडस तेल टाकायचं. थोडस हे वरून असं तेल लावायचं आणि गोळा वाळून घ्यायचा असा पिठाचा, म्हणजे उंडा करून घ्यायचा. जास्त मळायचं नाही, असंच करायचं. आता काही मळायची गरज नाही, व्यवस्थित झालेलं आहे. फक्त एक गोळा करून घ्यायचा आणि मग आपण पुरण झालं की पोळ्या बनवायला घ्यायच्या. पुरण थोडस घट्ट झालं की त्यामध्ये थोडस तूप घालायचं, जवळजवळ 1 चमचा एवढं तूप घालायचं. बघा पुरण हे आपलं तयार झालेलं आहे. असं चमचा उभा राहिला म्हणजे समजायचं हे पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता गार झाल्यानंतर थोडस अजून कोरडं होणार. आता आपण पोळी बनवायला घेऊया. बघा पुरणाचे मी असे मोठेसे गोळे करून घेतलेत आणि इतकाच गोळा, ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा गोळा पिठाचा करून घ्यायचा आहे. आणि हे 8 ऑफचं चॉपिंग बोर्ड आहे. ह्या चॉपिंग बोर्डवर मी पुरणपोळी लाटून घेणार आहे. बघा 8 ऑफचं स्टेनलेस स्टीलचं चॉपिंग बोर्ड आहे. छान असं हे चॉपिंग बोर्ड आहे, त्यावर मी हे मस्त असं लाटायला होते. त्यावर मी हे लाटून घेते पुरणपोळी. बघा छान असा हा पिठाचा गोळा तयार झाला. बघा एकदम मऊ पण नाही, एकदम घट्ट पण नाही. बघा हा इतका एक पिठाचा उंडा घेतलेला आहे. थोडंसं वरून असं पीठ लावून घ्यायचं म्हणजे हाताला चिकटणार नाही. आणि मग ह्याची अशी वाटी बनवायची, छान अशी वाटी बनवायची आणि त्यामध्ये हे पुरण भरायचं आणि व्यवस्थित बंद करून घ्यायचं. एक्स्ट्राचं पीठ असेल ते काढून घ्यायचं किंवा असं फोल्ड करून घ्यायचं आणि असं व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे पुरण हे चारी साईड अगदी गोल आकारमध्ये पसरलं जातं. आता हे चॉपिंग बोर्डवर मी पीठ घालून घेतलं आणि व्यवस्थित असं आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची. एक दोन्ही साईडला व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं, अलगद लाटण फिरवायचं म्हणजे चिकटत नाही पुरणपोळी. आता मी व्यवस्थित लाटून घेते. बघा छान अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. चॉपिंग बोर्ड मोठा असल्यामुळे छान अशी मोठी अशी पुरणपोळी लाटून झालेली आहे. आता आपल्याला तवा गरम करत मी ठेवलेला आहे, त्यावर आपल्याला ही पुरणपोळी घालून घ्यायची. तवा गरम झालेला आहे, त्यावर थोडंसं तूप घालून घ्यायचं. आता यावर ही पोळी घालून घ्यायची. छान अशी बघा चॉपिंग बोर्ड मोठा असल्यामुळे खूप मोठी पोळी झाली आहे बघा, छान अशी. आता थोडीशी गॅसची आच मध्यम करायची आणि एक बाजू व्यवस्थित भाजून घ्यायची. बघा एक बाजू थोडी शेकली की मग लगेचच पलटी करून घ्यायची आणि गॅसची आच मंद करायची. सुरुवातीला फुल ठेवायची आणि नंतर मंद करायची आणि असं वरून थोडंसं तूप किंवा तेल तुम्हाला आवडत असेल ते सोडू शकता. आणि बघा त्या चॉपिंग बोर्ड 8 ऑफच्या चॉपिंग बोर्डवर पोळी किती मोठी झालेली आहे बघा. आणि पोळपाटाची पण गरज नाही, चॉपिंग बोर्ड मस्त लाटली जाते. आणि बघा छान पोळी फुगलेली आहे बघा. आता पलटी करून घ्यायची पुन्हा आणि वरून
पुन्हा तूप लावून घ्यायचं. गॅसची पूर्ण मंद करायची आणि ही बाजू पुन्हा एकदा तूप लावल्यानंतर भाजून घ्यायची. आणि बघा छान अशी किती फुगली बघा. झाली पुरणपोळी. आता ही काढून घ्यायची. आता फोल्ड करायची आणि मस्त मऊ लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार झालेली आहे. अशा पद्धतीने आता मी सगळ्या बनवून घेते. बघा छान अशा मऊ लुसलुशीत पुरणपोळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत. गव्हाचं कणिक वापरून, मैदाही न वापरता गव्हाचं कणिक आणि अगदी मस्त पद्धतीने मी ह्या पुरणपोळ्या बनवलेल्या आहेत छान अशा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि वर बेल आयकॉन दिलेला आहे ते दाबायला विसरू नका. आणि पुरणपोळ्या कशा झाल्या ते मला कमेंट्स करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. बघा किती छान झालेलं आहे.